गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी दिनेश बडुरे आपलं मनपूर्वक स्वागत करतो द मॅथ्स लॅबमध्ये. आपण टी-ई-टीची तयारी करत आहोत. त्यामध्ये आता आपले पेपर पण जवळ आलेले आहेत. तर त्या अनुषंगानं आपण टी-ई-टी पेपर 2 2024 या जो पेपर होता, तर या पेपरमधील गणिताच्या भागावरती आपण 29 प्रश्न जे आहेत तर त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, प्रांजलीने तिचा फ्लॅट दलालामार्फत विकला. फ्लॅटची किंमत 25 लाख रुपये ठरली आणि या व्यवहारात तिला शेकडा 2% दलाली द्यावी लागली. तर तो फ्लॅट विकल्यानंतर प्रांजलीला एकूण किती रुपये मिळाले? टक्केवारीच्या टॉपिकमध्ये बघत असताना हे आपण एक्झाम्पल पाहिलेलं होतं. बघा, याच्यामध्ये एकूण ठरलेली किंमत किती होती? 25 लाख रुपये ही किंमत ठरलेली होती, परंतु ती दलालामार्फत विकल्यामुळे तिला काही पर्सेंट दलाली म्हणून द्यावं लागेल आणि ती किती होती? 2%, 2% दलाली होती. तर 25 लाखाचे 2% कसं काढणार? याचा पहिल्यांदा आपण 1% काढतो आणि परत 2%. शॉर्टमध्ये 1% काढण्यासाठी काय, फक्त आपण 2 झिरो कॅन्सल करतो किंवा 2 पॉईंट अलीकडे घेतो. म्हणजे 25च्या पुढे 3 शून्य, म्हणजे 25,000 हे 1% आहे. तर 2% किती होणार? 50,000. 50,000 रुपये तिला कमी मिळणार. मग या 25 लाखामधून जर 50,000 आपण वजा केलो तर आपल्याला मिळेल 24,50,000 रुपये. तर त्या फ्लॅटला 25 लाख जरी किंमत ठरलेली असेल तरी प्रांजलीला मिळते वेळेस ती कितीला मिळेल? 24,50,000 रुपयाला. पर्याय क्रमांक 3 हे काय आहे? या गणिताचं बरोबर आन्सर आहे. प्रश्न बघूयात. खालीलपैकी मूळ संख्या कोणती? मूळ संख्या शोधत असताना आपण काय करतो, तर कसोट्या वापरतो आणि त्या कसोट्या वापरून कोणत्या संख्येनं भाग जाईल हे चेक करतो. आता याच्यामध्ये जर बघितलं तर पहिली संख्या किती आहे? 57,937. या संख्येला 2 ने भाग जाणार नाही. त्यानंतर 3 ने पण याची बेरीज जर बघितलं तर 3च्या टेबलमध्ये नाही, 4 ने जाणार नाही, 5 ने जाणार नाही, 6, 7, ठीक आहे, याला 11 ने भाग जाईल. तर कसं, आपण एक आणि एक संख्येची बेरीज करतो. 5 आणि 9, 9 आणि 5 14, आणि 14 आणि 7 हे 21, आणि त्यानंतर 7 आणि 3 10, 21 मधून 10 गेले 11, 11 या संख्येला 11 ने भाग जातो, त्याच्यामुळे ही मूळ संख्या नाही. बरोबर आहे. त्यानंतर हा स्क्वेअर रूट 841. बघा, स्क्वेअर रूट 841 याचा जर विचार केला तुम्ही तर हे 29चा वर्ग आहे. बरोबर आहे. म्हणजे 841चा वर्गमूळ काढलास तर ती 29 असेल. मग 29 हा स्क्वेअर रूट निघाला, म्हणजेच 29 ही संख्या मूळ आहे आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर पण हेच आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे काय असेल? या गणिताचं बरोबर उत्तर असेल. कारण इथं जर बघितलं तर युनिट प्लेसला 2 आहे, म्हणजे हे मूळ निश्चितच नाही. आणि त्यानंतर इथं जर बघितलं तर 2 न जाणार नाही, 3 न जाते का? बघा, 11 3, हो, याला 3 ने भाग जाईल. याची एक अंकी बेरीज जर बघितलात किंवा त्याची जर बेरीज बघितलात एकूण, तर 3च्या टेबलमध्ये येते. त्यानंतर बघा, 93 2.51 हे पुढीलपैकी कोणत्या क्रियेचे मूल्य असेल? आता इथं काही क्रिया दिलेल्या आहेत तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की बघा, आता हे ऑप्शन जे आहेत ना, याचा विचार करू नका, हे चुकीचे आहेत. तर पर्याय हे आहेत कोणते? 2.1/3 अधिक 2/11, त्यानंतर 3.72 वजा 1.21, त्यानंतर ठीक आहे. आता याच्यामध्ये 51 जर म्हणलं तर याचं उत्तर आहे बघा, 3.72 मधून जेव्हा आपण 1.21 वजा करूयात तर आपल्याला हे अपेक्षित उत्तर मिळेल. 2 मधून 1 गेलं, त्यानंतर 5 आणि इथं 2, तर 2.51 हे कोणत्या? तर पर्याय क्रमांक 2 याचे मूल्य आहे. याची वजाबाकी केलं तर तुम्ही 2.51 मिळेल. त्यानंतर बघा, 325चा 8वा घात, त्यानंतर 1251चा 8वा घात आणि 630चा 8वा घात, या सर्वांचे असे तुम्ही इंडेक्स काढलात किंवा त्याची किंमत काढलात
आणि त्याची किंमत काढून यांची बेरीज केला तर एक कुठली तरी संख्या येते आणि त्या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. बघा किती मोठं गणित आहे, परंतु याचा जर विचार केला तर अतिशय एका मिनिटामध्ये किंवा अर्ध्या मिनिटामध्ये याचं उत्तर निघेल. कसं तर 5चा कोणताही घात घेतला तर त्याच्या युनिट प्लेसला 5च येईल, त्याच्या एकक स्थानी 5च येईल. युनिट प्लेसला 1 म्हणजे एकक स्थानी 1 असणाऱ्या संख्येचा जर विचार केला तुम्ही आणि त्याचा कितवा पण घात घेतला तर शेवटी म्हणजे युनिट प्लेसला 1च येणार आहे. आणि परत 0 एकक स्थानी असणाऱ्या संख्येचा कितवा कोणता पण तुम्ही घात घेतला तर युनिट प्लेसला परत म्हणजे एकक स्थानी 0च येणार आहे. 5 आणि 1 6 तर एकक स्थानी 6 येईल. पर्याय क्रमांक 3 हे या गणिताचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा. 10 12 16 18 या संख्यांनी एका संख्येला भागले असता बाकी 7 उरते, तर अशी लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती? लहानात लहान म्हणलं की आपण तिथं लसावी शोधतो. लसावे आणि मसावे या घटकामध्ये आपण हे एक्झाम्पल पाहिलेलं होतं बघा. 10 12 16 आणि 18 याची लसावी काढूयात आपण. 2 ने भाग जाईल, याचं निम्म करूयात. 8 आणि 9 परत या तिन्ही संख्येला इथं जर बघितला तर 2 न भाग जाणारे 2 संख्या आहे त्याच्यामध्ये. 2 न भाग घालूयात. इथं 5 जशा तसे, इथं 3 येणार, त्यानंतर इथं 4 आणि हा 9 ॲज इट इज. 3 आणि 9ला 3 ने भाग जाईल, हा 5 ॲज इट इज, त्यानंतर 3 1 हा 4 ॲज इट इज आणि इथं 3 3 9. बघा आता या संख्यांना एका संख्येने भाग जात नाही. आता याची लसावी तुम्ही शोधू शकता. तर यांचा गुणाकार किती येणार बघा. 3 2 6 3 2 6 आणि 6 2 12 आणि इथं 5 चोक 20 आणि 20 गुणिले 3 म्हणजे 60. 12 सक्क 72 720 ही लसावी आली. परंतु आपल्याला काय विचारले? आता 720 लसावी आली म्हणजे याचा अर्थ काय तर 720ला या चारही संख्येनं डिवाइड केलं, भागलं तर बाकी किती येणार आहे? 0 येणार आहे. मग आता पण बाकी आपल्याला 0 नको आहे, किती आहे? 7 पाहिजे. म्हणजे त्याच्यापेक्षा 7 ऍड करूयात आपण. म्हणजे 720 मध्ये 7 ऍड केला तर 727 ही आपल्याला अपेक्षित संख्या आहे, परंतु ती पर्यायामध्ये नाही. अशा वेळेस काय करतो आपण तर जे काही आपल्याला लसावी आलेली आहे तर त्याची पट शोधतो आपण. मग त्याला गुणाकारामध्ये 2 न मल्टिप्लाय करूत. पहिल्यांदा आपण 720चं दुप्पट बघितला तर किती येणार? 1440. मग 1440 मध्ये परत आपल्याला अपेक्षित संख्या काढण्यासाठी 7 मिळवावं लागेल. याच्यामध्ये 7 आपण मिळवूयात, ऍड करूयात. तर 1447 हा पर्याय आहे का? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये हे उत्तर आपल्याला दिसत आहे. म्हणजे 1447 हे काय असलं पाहिजे? या गणिताचं बरोबर उत्तर असलं पाहिजे. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे. पुढे बघा. जर 1/√3 वजा 1/√2 अधिक 1/√6 बरोबर a/3 वजा b/2 अधिक c/6 आहे, तर a अधिक b अधिक c ची व्हॅल्यू काढायची. बघा अशा वेळेस काय करावं लागेल? तुम्हाला कम्पेअर करावं लागेल. याचं इथं जर बघितलात तर या दोघांचं कंपॅरिझन करा. याचा अर्थ काय? इथं बरोबरचं चिन्ह आहे ना, आणि इकडं पण 3 टर्म्स आहेत, तिकडं पण 3 टर्म्स आहेत, तर तुम्ही कम्पेअर इथं करू शकता. मग हेच का बरं कम्पेअर करायचे? तुम्ही म्हणाल किंवा बेरीज ही कशी? बेरजेमध्ये तुम्ही संख्याची अदलाबदल जरी केलात तरी उत्तर म्हणजे बरोबर येत आहे. मग तुम्ही म्हणाल किंवा याचं कंपॅरिझन आपण याच्या बरोबर काय केलं नाही? कारण इथं जर बघितलात तर लाईक टर्म्सची म्हणजे जेव्हा करणीमध्ये म्हणजे हा स्क्वेअर रूट वगैरे अशा संख्या असणाऱ्या ज्या करणी आहेत तर त्यांच्या बेरीज वजाबाकीमध्ये समान पद असले पाहिजे. ते कसे असले पाहिजे? सिमिलर असले पाहिजे. म्हणजे वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 यांचीच आपण जोडी लावायची. याच्यावरून काय म्हणता येईल तर बघा 1/√3 बरोबर a/3 म्हणू शकतो. त्यानंतर या दोघांचं कंपॅरिझन करूयात. मग ते काय असेल बघा 1/√2 बरोबर b/2 आणि शेवट या c चा जर कंपॅरिझन याच्या बरोबर केलात तर तो काय असेल 1/6 बरोबर c/6. आता कंपेअर करायचं तुम्हाला एबीसीच्या व्हॅल्यू काढून म्हणजे एबीसीची किंमत काढायची आणि त्याचं ॲडिशन करायचं आहे. तर हा वर्गमुळात 3 इकडे येणार
तो कुठे येणार, इकडे गुणाकारात आहे, इकडे येऊन डिव्हिजनमध्ये. म्हणजे ए इज इक्वल टू काय होणार, तर 1 आता वर्गमुळात 3 याला गुणाकारात येऊन इकडे येणार, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे 3 येस. ए ची किंमत 1/3. त्याच पद्धतीनं बी ची किंमत किती येणार, हा वर्गमुळात 2 याला गुणाकारात आलं, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे 2, 1/2. आणि त्यानंतर सी चा विचार करा, हा इकडे येऊन गुणाकारात येणार, भागाकारात येणार, इकडे वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6 म्हणजे 1/6. म्हणजे ए बी सी च्या किमती तुम्हाला मिळाल्या. या तिघांची बेरीज करूयात आपण. बघा 1/3 अधिक 1/2 आणि 1/6. सगळ्यांचा बेस सारखा करायचा आहे. सारखा करायचा म्हणजे किती, 6 करता येईल. कारण का बरं, तर या तिन्ही संख्येमध्ये लसावी या तिन्ही संख्येची 6 आहे. मग काय करता येईल, याला 2 न गुणावं लागेल. तर इथं वर येणार 2. सगळ्यांचं काय केलो, छेद 6 केलो मी. बघा सगळ्यांचा छेद 6 केलो. मग 6 करण्यासाठी याला 2 न गुणावं लागते, याला पण 2 न गुणलं, वर लिहिलं. अधिक इथं 6 करण्यासाठी 3 न गुणावं लागेल मला, म्हणून वर पण गुणलं 3 न, इथं येणार 3. आणि इथं तर 6च आहे ऑलरेडी. इज इक्वल टू 2 अधिक 3 म्हणजे 6/6 म्हणजेच 1. 1 हा पर्याय असणारा पर्याय क्रमांक 2 हे काय असेल, या गणिताचे बरोबर आन्सर असेल. लक्षात आलं असेल तुम्हाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात आपण. काय म्हणाले बघा, खालील आकृतीमध्ये कंस RUS ची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे. बघा हे दिसत असेल तुम्हाला, हा एक कंस आहे, हा RUS हा भाग बघा. तर या भागाचा जर विचार केला तुम्ही, तर याची त्रिज्या किती आहे, 7 सेंटीमीटर. म्हणजे हा भाग 7 सेंटीमीटर आहे दिलेला आहे इथं आपल्याला. मग वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचे तुम्हाला. या भागाचं क्षेत्रफळ काढायचं, रेखांकित भागाचं. रेखांकित भाग किंवा छायांकित भाग याचं क्षेत्रफळ म्हणजेच वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ जो आहे, तर तो त्याचा फॉर्म्युला आहे थिटा भागिले 360 गुणिले पाय r वर्ग. मग आता याच्यामध्ये बघा, त्यासाठी तुम्हाला हा अँगल काढावा लागेल. बघा इथला अँगल शोधायचा म्हणला तर मग तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा या चौकोनाचा विचार करा. चौकोन कोणता आहे बघा, इथं थोडंसं लक्ष द्या. हा जो आहे, तर या चौकोनाचा जर विचार केलात तर इथं 2 कोन दिलेले आहेत तुम्हाला. एक दिलेला आहे 70 डिग्री, एक 80 आणि एक 90. मग या तिघांची बेरीज म्हणजे चौकोनाच्या 4 कोनाची बेरीज किती असते, 360 डिग्री आहे. पैकी तुम्हाला 3 अँगल दिलेत, हा चौथा काढता येईल. कसं, तर बघा 70 अधिक त्यानंतर हा 90 आहे, अधिक त्यानंतर हा 80 आहे, आणि हा अँगल आपण x म्हणूयात. ठीक आहे. तर x या चौघांची बेरीज किती असली पाहिजे, 360. बघा किती येणार, हे 8 त्रिक 24, 240 अधिक x बरोबर 360. तर x बरोबर काय येणार, 360 मधून 240 गेले 120 येणार. हा अँगल आला 120. हा अँगल 120 आला तर इकडला अँगल कोणता येणार. आता हे रेषीय जोडीतील कोण आहेत बघा, कोणते, हा इथला अँगल आणि हा अँगल, हे दोन्ही रेषीय जोडीतील आहेत. मग रेषीय जोडीमध्ये 2 अँगलची बेरीज, 2 जर रेषीय जोडीतील कोण असतील, बघा रेषीय जोडीतील कोण कशा असतात, तर हे अशा पद्धतीनं. आता इथं जर बघितलात तर हा भाग बघा, इकडला आता कोण 120 काढला, तर हा अँगल म्हणजे इथला अँगल वर्तुळ पाकळीचा जो सेंट्रल अँगल आहे, तर तो शोधायचा, केंद्रीय कोण. तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल, 180 मधून हा 120 गेला तर 60 अंश. तर पाहिजे तो अँगल आपल्याला काय मिळाला, थिटा किती आहे, 60 डिग्री म्हणजे 60 डिग्रीचा मिळाला. तर आपण काय करूयात, 60 लिहूयात. थिटाची किंमत बरोबर 60 भागिले 360 गुणिले पायची किंमत किती, 2207 आणि 7 गुणिले 7. कारण त्रिज्या किती दिलेली आहे, 7 सेंटीमीटर. बघा 1 7 कॅन्सल झाला. त्यानंतर 1 0 पहिल्यांदा कॅन्सल करू, 6 1 6, 6 36, 2 न भागूयात, 2 6, 2 न भागूयात, इथं 11 येणार. राहिले काय, 11 गुणिले 7. बघा 11 गुणिले 7 भागिले 3 म्हणजेच 77 भागिले 3. 3 1 3, 3 2 6 आणि त्यानंतर 1 उरलं, 17 झाले, 3 5 15,
25 पूर्णांक बघा पर्याय क्रमांक 2 हा जो आहे त्याच्यामध्ये 25.2 आहे, कारण आता इथं 2 बाकी उरलेले होते आणि त्याला 3 ने भागायचे आहे. तर या गणिताचं बरोबर उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 आहे. याच्या कन्सेप्ट जर आपल्याला क्लिअर असतील तर असे एक्झाम्पल आपल्याला कमी वेळेमध्ये सोडवता येतील. त्यानंतरचा पुढील प्रश्न बघा. 8.5 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाची 13.6 सेंटीमीटर लांबीची जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल? बघा याच्यामध्ये या प्रश्नाबाबत जर सांगायचं झालं तर हा प्रश्न मला वाटतं 3 परीक्षेमध्ये विचारलेला होता, तर आणि सलग 3 परीक्षेमध्ये विचारलेला आहे. बघा हा प्रश्न कसं सोडवायचा. हे वर्तुळ आहे, त्यानंतर त्या वर्तुळाची जीवा किती आहे? 13.6 सेंटीमीटर आहे. तर 13.6 सेंटीमीटरची जीवा ही आहे असं गृहीत धरूत आपण. ठीक आहे. आणि वर्तुळ केंद्र आहे हा, आणि वर्तुळ केंद्रापासून त्रिज्या किती आहे? 8.5 आहे. मग ही त्रिज्या घेऊयात आपण 8.5. ओके. इथून एक आपण लंब टाकूयात. हा लंब टाकल्यामुळे वर्तुळ एक प्रॉपर्टी माहिती आहे आपण, वर्तुळ केंद्रापासून जर आपण जीवेवर लंब टाकला तर तो काय करतो? जीवेला दुभागतो. मग जीवेला दुभागतो याचा अर्थ काय? हा भाग अर्धा अर्धा झाला. गृहीत धरूत हा AB हे काय आहे? कॉर्ड आहे किंवा जीवा आहे, आणि इथला बिंदू P आहे असं म्हणू. तर जेवढा AP तेवढाच PB आहे, जेवढा AP तेवढाच PB. कारण का बरं? वर्तुळ केंद्रापासून जर तुम्ही जीवेवरती लंब टाकलात तर ती काय करते? या जीवेचे 2 समान भाग करते. म्हणजे हा जेवढा भाग आहे ना, जेवढा AP तेवढाच काय असेल? PB असेल. ओके. मग आता याच्यावरून काय म्हणता येईल? तर हा PB किती होणार? या 13.6च्या अर्धा होणार. तर हा 13.6 याला 2 न भागलात तर ते किती येणार बघा? 2×12 1 उरले, 2×8=16. हा झाला 6.8. ओके. मग एखाद्या त्रिकोणामध्ये 2 बाजू दिलेल्या आहेत तर तिसरी काढता येईल. 2 बाजू कोणत्या आहेत? एक आहे 8.5, दुसरी आहे 6.5. पॉईंट काढून टाकूत आपण, जे आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं होईल. हा होणार 85, हा होणार 6.8 आहे, सॉरी, तर हा होणार 68. ओके. मग याचा जर विचार केला तर पायथागोरसचा त्रिकूट जर तुम्ही लक्षात घेतला तर त्रिकुटामध्ये तिसरा आणखीन एक संख्या आहे, तर ती कोणती आहे? मग कसं शोधायचं? लक्षात ठेवा. पायथागोरसचे त्रिकूट शोधत असताना ते कोणत्या रेशोमध्ये राहतात? 3:4:5 या रेशोमध्ये राहतात. आता इथे एकक स्थानी किती आहे? 5 दिसतंय, म्हणजे त्याला 5 न भागून बघूयात आपण. 5 न भागा. 85ला जर तुम्ही 5 न भागला तर किती येणार? 5×1=5. इथं 5×1=5. किती उरले? 3 उरले. 5×7=35. बरोबर आहे. तर 17च्या पाड्यामध्ये जर बघितलात तर 17×5=85, 17×4=68. तर आता 17×3=51. तर शेवटचा जो आपल्याला अपेक्षित असा भाग आहे किंवा बाजू आहे तर ते किती आहे? 51 आहे. इथं पण पॉईंट आहेत. आपल्याला 51 नको आहे. आता एक पॉईंट अलीकडे आहेत ना, इथं एक पॉईंट आहे, इथं एक पॉईंट आहे, तर इथं एक पॉईंट घेऊयात. तर 5.1 सेंटीमीटर पर्याय क्रमांक 2 हे का असेल? या गणिताचे बरोबर आन्सर असेल. बघा जर पायथागोरसचे त्रिकूट जर आपल्याला माहीत असतील तर आपण काय करू शकतो? तात्काळ किंवा कमी वेळेमध्ये त्रिकोणाची तिसरी बाजू मिळवू शकतो. त्यानंतर एका विद्यार्थ्याने x² अधिक 5x² वजा 10x वजा 50 एवढे चॉकलेट वर्गातील x² वजा 10 विद्यार्थ्यांना एक समान वाटली तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती चॉकलेट येईल? बघा काही चॉकलेट्स आहेत आणि काही विद्यार्थ्यांना समान वाटले तर तिथं काय करायचं आहे? डिव्हिजन करतो आपण, भागाकार करतो. तर इथं आपल्याला बैजिक राशींचा भागाकार करावा लागेल. 5x² त्यानंतर वजा 10x वजा 50 याला आपल्याला कशानं भागायचं आहे? तर x² वजा 10. हा भागाकार कसं करतो आपण? तर पहिल्यांदा भागाकार करत असताना अशा बैजिक राशींचा तर ही इथं जे काही तुम्हाला बहुपदी दिलेली आहे किंवा जे काही तुम्हाला पॉलिनॉमियल दिलेलं आहे तर त्या पॉलिनॉमियलला
आपण मोठ्या घातांकाच्या स्वरूपात म्हणजे उतरत्या क्रमाने लिहितो. म्हणजे सगळ्यात मोठा घातांक, त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी, त्यापेक्षा कमी. इथं ऑलरेडी दिलेला आहे. मग ही मांडणी झाली की काय करतो आपण, सगळ्यात मोठा घातांक एक्स क्यूब आहे, तर इकडं कोण आहे, एक्स स्क्वेअर आहे, तर एक्स स्क्वेअरनं भागायचं. तर एक्स क्यूब म्हणजेच काय, 3दा एक्स आहे. एक्स स्क्वेअर म्हणजेच काय, 2दा एक्स आहे. 2 2दा कटले म्हणजे काय राहणार, एक्स. म्हणून एक्सचा भाग बसला. एक्सचा भाग बसला तर परत काय करतो आपण, एक्सने याला गुणतो पहिल्यांदा. किती येणार, एक्स वर्ग. इथं सॉरी, एक्सनं एक्स वर्गला गुणलात म्हणजे किती आलं, एक्स क्यूब, एक्सचा घन आला. हा एक्सचा घन. त्यानंतर एक्सनं वजा 10ला गुणलात तर किती येणार, वजा 10x. हा इथं घेऊयात, वजा 10x. वजा बाकी करूयात आपण. तर वजा केल्यामुळं चिन्ह बदलणार. हा वजा झाला, हा अधिक झाला. एक प्लस मायनस हा कॅन्सल झाला आणि त्यानंतर हा पण प्लस मायनस आहे. 10 मधून 10 गेले 0. राहिलेत काय, तर इथं राहिलंय 5x वर्ग आणि इथं राहिलेलं आहे वजा 50. परत आता तसंच जसं आपण इथं केलेलं होतं, 5x वर्गला x वर्गनं भागा म्हणजे कितीचा भाग बसतो हे शोधण्यासाठी अशा पद्धतीनं आपण ही मेथड वापरतो. मग एक्स वर्ग कॅन्सल झाला, राहिलं +5 म्हणून इथं घेतलं +5. या +5नं एक्स वर्गला गुणलो तर काय येणार, 5x वर्ग आणि या +5नं -10ला गुणलो तर इथे येणार -50. -50. वजा करूयात. वजा करताना हा मायनस होणार, हा प्लस होणार. बघा, एक अधिक आहे, एक वजा आहे, 0. एक अधिक आहे, वजा 0 म्हणजे बाकी आली 0. मग x अधिक 5 एवढे चॉकलेट प्रत्येकाला मिळतील. तर पर्याय क्रमांक 2 हे का असेल, या गणिताचं बरोबर आन्सर असेल. बघा, यामध्ये आपण डिव्हिजन कसं करायचं हे थोडंसं आपल्याला सराव करावं लागेल. पुढील प्रश्न बघूयात. जर a वजा 1/a ची किंमत दिलेली आहे तर तुम्हाला शोधायचे आहे a घन वजा 1/a घनची व्हॅल्यू काढायची आहे. अशा प्रकारचे प्रश्न आले तर तुम्हाला a वजा b घन चा फॉर्म्युला वापरावा लागेल. तो असा आहे, a घन वजा b घन वजा 3a वजा b. हा हे नाही दिलं तरी चालेल, याची काय व्हॅल्यू म्हणजे गरज नाही. ते दिल्यास पण आणखीन एक फॉर्म्युला आहे a वजा b चा घन, तर त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला ते ठेवून सोडवता येईल. तर हे सोपं आहे, याचाच विचार करूयात आपण. बघा, इथं याला सोडवलं तुम्हाला शोधायचं काय, a वजा b दिलेला आहे आणि शोधायचं आहे a घन वजा b घन. तर याला आपण काय करूयात, हा -3a वजा b कोणत्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे. त्याला इकडे घेतल्यास तो काय होणार, तिकडे मायनस आहे, इकडे येऊन प्लस होणार. बघा, a वजा b चा घन अधिक 3a वजा b बरोबर a क्यूब वजा b चा क्यूब किंवा b घन. इथं पहिला टर्म aच आहे, दुसरा टर्म मात्र इथं 1/a आहे. तर इथं काय करूयात आपण, हे बघा, आपल्या दिलेल्या फॉर्ममध्ये लिहूयात. a वजा b म्हणजे दुसऱ्या आपल्याला काय दिलेलं आहे, 1 वजा a दिलेला आहे म्हणून 1 वजा a चा घन अधिक 3a वजा 1/a बरोबर a चा घन वजा 1/a चा घन. दिलेला आहे तुम्हाला a वजा 1/a, शोधायचा आहे तुम्हाला a घन वजा 1/a घन. शोधता येईल. बघा, अशा प्रकारचा प्रश्न आलं की डायरेक्ट हा फॉर्म्युला तुम्ही ठेवून द्यायचा किंवा लक्षात काय ठेवायचं, तर दिलेली जी काही किंमत आहे, बघा, a वजा 1/a ची किंमत 1.5 दिले, तर हा 1.5 चा घन करा वजा 3 गुणिले 1.5. सोपा आहे. काय म्हणलो, याच्यामध्ये काय करायचं, अशा प्रकारचा प्रश्न आला की डायरेक्ट काय करायचं, याची जी काही किंमत दिलेली आहे त्याचा घन एकदा करायचा आणि त्याच्यामधून तिप्पट वजा करायची. तर वजाबाकी करूयात आपण. 1.5 चा घन किती येणार, बघा, 15 चा घन शोधूयात आपण. 15 चा घन म्हणजे 15 चा वर्ग किती आहे, 225. परत त्याला 15 ने गुणूयात, तर 15×5 = 75, 5 = 7 आणि 15×2 = 30, 37 आणि 15×2 = 30, 33. पॉईंट घेतला आपण, पॉईंटचा विचार केलास 3 पॉईंट अलीकडे आला तर 3.3 इकडे हा प्लस आहे, ठीक आहे. 3.375 मध्ये या दोघांची बेरीज ऍड करतो
4.5 बेरीज करा, हे 75, त्यानंतर हे 8 आणि 7, 7.875 पर्याय क्रमांक 2 हे काय असेल, या गणिताचे बरोबर आन्सर असेल. ठीक आहे, आलेला असेल लक्षात तुम्हाला. त्यानंतरचा प्रश्न बघा, 5x वर्ग अधिक 11x अधिक 4 बरोबर ax अधिक b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये cx अधिक d, तर a अधिक c अधिक bd ची किंमत काढायची आहे. काय करता येईल बघा, इथं स्क्वेअर रूट 2 आहे. इथं बघा एक्झाम्पल असा आहे, 5x चा वर्ग 5x वर्ग अधिक 11 वर्गमुळा 2x अधिक 4 बरोबर ax अधिक b आणि cx अधिक d. पहिल्यांदा काय करूयात, याचा विचार करूत आपण, एवढ्या भागाचा, या भागाचा विचार करूयात, याचे फॅक्टर पाडूयात. फॅक्टर आपण किंवा त्याचे अवयव शोधूयात. अवयव कसं शोधतो आपण, तर बघा पहिल्यांदा काय करतो आपण, पहिला आणि हे शेवटचा या दोघांचा गुणाकार करतो. 5 गुणिले 4 किती येणार, 20 येणार बरोबर आहे. 20 चे 2 अवयव शोधायचे, ज्यांची बेरीज किती आली पाहिजे, 11 वर्गमुळात 2 आली पाहिजे. 11 वर्गमुळात 2 एवढी बेरीज आली पाहिजे. मग याचे फॅक्टर काय, 2, 10 आणि 2 हे आहे. परत 2 चे अवयव काय येतात, तर वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2. ठीक आहे, तर बघा 10 वर्गमुळात 2 ची एक जोडी लावा आणि वर्गमुळात 2 हे एक घ्या. बघा काय म्हणलो मी, 20 मिळवण्यासाठी तुम्ही जर या दोघांचा गुणाकार म्हणजे 10 वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 या दोघांचा गुणाकार केलो तर 20 येणार आणि या दोघांची बेरीज केलो तर 11 वर्गमुळात 2 येणार. ठेवूयात आपण त्याच पद्धतीनं, हा 5x वर्ग जसेच्या तसे, 11 वर्गमुळात 2x ला आपल्याला काय लिहिता येईल, तर 10 वर्गमुळात 2x अधिक वर्गमुळात 2x अधिक 4. ठीक आहे, आपण पुढच्या भागाचा विचार आताच करणार नाही, ते आपण तसंच ठेवूयात. फक्त याला पहिल्यांदा काय करू, वर्ग समीकरण आहे हे, आणि या वर्ग समीकरणाचा अवयव शोधूयात. याच्यामध्ये जर बघितलं या दोघांमध्ये तर काय कॉमन आहे, x कॉमन आहे. बघा x कॉमन काढलो तर 5x कॉमन आहे. 5x कॉमन काढलो तर इथं राहणार x अधिक इथं काय राहणार 2 वर्गमुळात 2. त्याच पद्धतीनं या दोघांचा विचार केला तर 4 मध्ये वर्गमुळात 2 आहेच. 4 म्हणजेच काय, 2 गुणिले 2. परत 2 मध्ये वर्गमुळात 2 आहे, 2 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. काय केलं, 4 चे फॅक्टर 2 गुणिले 2. परत एका 2 चे फॅक्टर काय केले आपण, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 लिहिले. हे कशासाठी लिहितात आपण, तर या दोघांमधून कॉमन काय आहे बघतो, म्हणजे 4 मध्ये वर्गमुळात 2 आहेच आणि इथं पण आहे. मग प्लस वर्गमुळात 2 कॉमन काढलो तर इथं राहणार x आणि इथं राहणार 1 वर्गमुळात 2 काढले म्हणजे राहणार काय 2 वर्गमुळात 2 अधिक 2 वर्गमुळात 2. परत बघा हा ब्रॅकेट सारखा आहे तर तो ब्रॅकेट कॉमन काढूयात, x अधिक 2 वर्गमुळात 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येणार 5x अधिक वर्गमुळात 2. आता आपण याला विचारात घेऊयात. हे कुणाच्या बरोबर आहे, तर हे आहे ax अधिक b आणि cx अधिक d. इथं कंपॅरिझन करूयात आपण. बघा x ला गुणाकारात इथं कोण आहे, a आहे बरोबर. तर इथं गुणाकारात x ला काय दिसतंय 1 आहे आणि इथं x चा कोएफिशियंट 1 किती आहे, a आहे. तर याचा अर्थ काय, a बरोबर 1, a बरोबर 1 तुम्हाला मिळालं. त्यानंतर आता दुसऱ्या ब्रॅकेटचा इथं जर विचार केला तर याच ब्रॅकेटमध्ये तर b ची किंमत किती येते, b ची किंमत येते 2 वर्गमुळात 2. b ची किंमत आली 2 वर्गमुळात 2. त्याच पद्धतीनं आता बघा या दोघांचं कंपेअर करू. इथं c ची व्हॅल्यू किती येणार, 5 येणार. बघा 5x बरोबर cx, तर c बरोबर किती, c बरोबर 5. आणि त्यानंतर बघा हे वर्गमुळात 2 आणि d म्हणजे d म्हणजेच किती आहे वर्गमुळात 2. किंमत कशाची शोधायची आपल्याला किंमत शोधायची आहे a अधिक c अधिक bd ची. a अधिक c अधिक bd याची किंमत आपण शोधलेली आहे 1
सी ची किंमत 5, 1 अधिक 5 अधिक बी डी, बी आणि डी चा गुणाकार 2 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2, 2 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे 2 अधिक परत हा 2 गुणिले 2 म्हणजे 4, याची पूर्णची व्हॅल्यू किती झाली मग 4 झाली. इकडले 1 अधिक 5 म्हणजे 6, 6 अधिक 4 म्हणजे 10, तर 10 हे या गणिताचे बरोबर उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे काय असेल, या एक्झाम्पलचे बरोबर आन्सर असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. हा, ये या व्यक्तीने एका पुस्तकाचे रोज समान पानाचे वाचन केले. दररोज तो काहीतरी समान पान दररोज वाचतो. ये हा एक व्यक्ती आहे. गृहीत धरू तो जे काही समान पाने वाचतो त्याची संख्या जी आहे ती x आहे असं म्हणू. ठीक आहे. तर असे केल्यामुळे ते पूर्ण पानाचे किती 30 दिवसात एकूण दिवस किती लागतात त्याला, तर एकूण वेळ त्याला लागतो 30 दिवस. बरोबर आहे. मग एकूण पाने किती होणार, तर 30 गुणिले x, कारण दररोज जर x पानं वाचत असेल तर त्या पुस्तकाचे एकूण पेजेस किती, तर 30x होणार. परत पुढं काय झालंय, तर बी हा एक व्यक्ती आहे, तो तेच पुस्तक वाचतो आणि तो ए पेक्षा दररोज 5 पाने जास्त वाचन करतो. बघा, बी हा एक व्यक्ती आहे, तेच पुस्तक करतो आणि ए पेक्षा दररोज 5 पानाचे जास्त वाचन करतो. ए किती वाचत होता, x पेजेस, तर बी आता किती वाचणार दिलेल्या कंडिशननुसार, x अधिक 5 पेजेस दररोज वाचणार. आता नक्कीच पेजेस जास्त वाचल्यामुळे त्याला दिवस किती लागणार, कमी लागणार. तर एकूण किती 20 दिवसामध्ये त्याचं पेजेस म्हणजे एकूण पुस्तकाचं वाचन होईल. मग याच्या भाषेमध्ये पुस्तकाचे एकूण पेजेस किती, तर 20 गुणिले x अधिक 5. पुस्तक तर एकच आहे, पुस्तक एकच आहे. मग हे दोन्ही पेजेसची संख्या सारखीच असणार आहे, म्हणजे हे दोन्ही सारखे आहेत. मग या दोघांना कम्पेअर करूत आपण, तर काय येणार बघा, 30x बरोबर 20 ब्रॅकेटमध्ये x अधिक 5, x ची किंमत इथं काढता येईल. 30x बरोबर 20x अधिक 20 गुणिले 5 म्हणजे 100. हा 20x इकडे येऊन काय होणार, वजा होणार डाव्या बाजूला येऊन. तर 30x मधून 20x गेले, राहणार किती 10x बरोबर 100. तर x बरोबर 10 म्हणजे x ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. x ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे एकूण पुस्तकामध्ये एकूण पेजेस किती आहेत, तर 30 गुणिले 10 म्हणजेच किती 300 पेजेस आहेत. आता पुढे बघा. हा, जर सी हा व्यक्ती ए पेक्षा दररोज 5 पाने कमी वाचतो, 5 पाने कमी म्हणजे x वजा 5. ठीक आहे. मग x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली होती किती 10, म्हणजेच तो एकूण 10 वजा 5 म्हणजे दररोज 5 पाने वाचतो. पुस्तकामध्ये एकूण पेजेस किती आहेत 300. तर 300 भागिले 5 केलो तर 5 एक 5, 5 सक म्हणजे 60 दिवस त्याला लागतील. 60 दिवस म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे का असेल, या गणिताचे बरोबर आन्सर असेल. आलेला असेल तुम्हाला लक्षात. या पुढील क्वेश्चन बघूया. बघा, 2 भावाच्या वयाची बेरीज 40 आहे, त्यांच्या वयातील फरक 2 वर्ष आहे. तर मोठ्या भावाचे 5 वर्षापूर्वी वय किती. जेव्हा 2 संख्यांची बेरीज आणि फरक दिलेला असेल तर त्यावेळेस एक संख्या मोठी असणार आहे, निश्चितच एक छोटी असणार आहे. तर अशा वेळेस काय करायचं, त्या मोठाच्या बाबतीत तुम्हाला माहिती काढायची असेल तर त्या दोघांची बेरीज करायची, जो काही फरक आणि बेरीज आहे. आता बघा इथं काय म्हणले, 2 भाऊ आहेत. ठीक आहे. त्या दोघांची बेरीज, पहिला x दुसऱ्याचा y म्हणून, तर 40 वर्ष आहे आणि त्यांचा फरक किती आहे 2 आहे. ठीक आहे. अशा प्रकारच्या गणितामध्ये एक शॉर्ट मेथड वापरता येईल. मोठ्यांशी रिलेटेड तुम्हाला माप काढायचं असेल, वर्ष काढायचं असेल, काही का असणार. आता इथं वर्ष, तर मोठ्यांचं जर वय काढायचं असेल तर या दोघांची बेरीज करायची आणि भागिले 2 करायचं, म्हणजेच किती येणार 42 भागिले 2 म्हणजे 21. 21 हे मोठ्याचं वय. जर छोट्याचं वय काढायचं म्हणलं तर काय करावं लागेल, वजाबाकी करावं लागेल. मग हा छोटा जो काही असेल, छोटा भाऊ असेल तर त्याचं वय किती असेल, तर 40 मधून 2 गेले 38 परत 2 म्हणजेच किती 19 2 38. तर छोट्याचं वय किती आहे 19. पण प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले,
तर मोठ्या भावाचे 5 वर्षापूर्वी वय किती? 5 वर्षापूर्वी किती असणार आहे? आज 21 आहे, तर 5 वर्षापूर्वी याच्यामधून 5 वजा करा म्हणजे 16. 16 वर्ष पर्याय क्रमांक 1 हे काय आहे? या गणिताचे बरोबर आन्सर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. 2 व्यक्ती पी आणि क्यू या त्यांचा एकूण पगार 35,000 रुपये आहे. तो अनुक्रमे 35, 75 आणि 80% पगार खर्च करतात. जर त्यांच्या बचतीचे गुणोत्तर 5:3 असेल, आता खर्च दिलाय आणि गुणोत्तर कशाच दिलेलं आहे? बचतीचे. तर काय करावं लागेल तुम्हाला? 75% खर्च असेल तर बचत किती त्याची? 25%. अशा पद्धतीने शोधावं लागेल. बघा, पी हा एक व्यक्ती आहे, क्यू एक आहे. या दोघांच्या पगारीची बेरीज किती आहे? 35,000 आहे. मग जर समजा पी एक्स रुपये कमवत असेल तर हा किती कमवणार? एक्स, दोघांची बेरीज 35,000 ना, तर 35 मधून एक्स वजा होणार. बरोबर आहे. 35,000 वजा एक्स एवढे रुपये कोण कमवणार? क्यू कमवणार. आता यांची खर्च बघूयात आपण. खर्च त्याने दिलेला आहे. खर्च किती आहे? ए 75% खर्च करतो आणि बी किती करतो? 80% खर्च करतो. परंतु गुणोत्तर कशाचे दिले त्याने? गुणोत्तर दिलेलं आहे त्यांच्या बचतीचे. मग बचत किती असेल? तर बघा, बचत 100 मधून वजा करूयात. 75 गेले, 25% बचत आणि इकडं 80 गेले, 20% बचत. या बचतीचं त्याने गुणोत्तर दिलेलं आहे. बरं, आता हे 25% कुणाचे? एक्सचे. 25% एक्सचे किती आहे? तर 25/100 गुणिले एक्स. बरोबर. त्यानंतर 20% कुणाचे? तर 35,000 वजा एक्सचे. तर 35,000 वजा एक्स चे किती म्हणला तुम्ही? 20%. कसं काढतो आपण? 20/100. या दोघांचा गुणोत्तर तुम्हाला दिलेला आहे आणि गुणोत्तर किती दिलेला आहे? 5:3. इथं घेऊयात आपण 5:3. काय काय कॅन्सल होतं? कॅन्सल करा. हे बघा, 100 कॅन्सल झाले. 25 आणि 20 ला भाग जाईल. 25 ला आणि 20 ला 5 ने भागवलं. 5 20 आणि 5 5 25. इकडला 5 इकडला 5 कॅन्सल झाले. तर राहिलं काय काय ते लिहूयात आपण. इथं वर काय राहिलेलं आहे? फक्त एक्स राहिले. तर एक्स भागिले छेदामध्ये काय राहिले? 4 आणि ब्रॅकेटमध्ये हे 4 कंसामध्ये 35,000 वजा एक्स बरोबर. इकडे काय राहिले? 1/3. तिरपा गुणाकार करा. 3 गुणिले एक्स म्हणजे 3x इकडे लिहितो. हा 3x बरोबर. हा गुणाकार 4 गुणिले हा ब्रॅकेट गुणिले 1 म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेटच. म्हणजे काय असेल? 4 कंसामध्ये 35,000 वजा एक्स. मग 4 गुणिले x, 4x तो वजा आहे. इकडे येऊन काय होणार? डाव्या बाजूला प्लस होणार. म्हणजे बघा, 3x अधिक 4x बरोबर 4 गुणिले 35,000. हा गुणाकार पण करता आला असता, पण आपल्याला इथं इकडे येऊन हे कॅन्सल होतं, त्याच्यामुळे गुणाकार भागाकार न करता थोडंसं आपण काय करूयात, इथंच हा या दोघांची बेरीज 7x याला गुणाकाराच्या स्वरूपातच ठेवत आपण, जेणेकरून आपल्याला थोडंसं वेळ पण वाचेल. हा 7 गुणिले x आहे. मग x ला गुणाकारात आहे, तर उजव्या बाजूला गेल्यास काय होणार? भागाकारात होणार. तर x बरोबर 4 गुणिले 35,000 आणि याला भागाकारामध्ये हा इकडला 7 इकडं उजव्या बाजूला येऊन डिव्हिजनमध्ये 7 1 7 5 35. हे पुढचे 3 0. 5 गुणिले 4 20. तर 20,000 रुपये हे काय असेल? कुणाचे हे x ची व्हॅल्यू मिळाली. मग P ची सॅलरी 20,000. P ची सॅलरी 20 तर Q ची किती? दोघांची मिळून 35 आहे ना, तर 35 मधून 20 गेले, राहणार 15,000. हे दोघांची सॅलरी मिळाली. प्रश्न काय विचारले? तर P चा पगार Q पेक्षा कितीने जास्त आहे? कितीने जास्त आहे? वजाबाकी करा. तर 5,000 हे बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे का असेल? या गणिताचे बरोबर आन्सर असेल. पुढील प्रश्न. एक व्यक्तीने व्यवसायात काही रक्कम गुंतवली, त्यात त्याला 20% नफा झाला. एक व्यक्ती आहे, त्याने हे एक्झाम्पल आपण टक्केवारीमध्ये बघितलेलं होतं, नफा तोटामध्ये पण बघितलेलं होतं. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करतो तो? पहिल्यांदा 20% नफा जो झालेला आहे तो नफा आणि
जो काही त्याचा मुद्दल आहे तो परत एका गणितात परत एका याच्यामध्ये गुंतवतो व्यवहारामध्ये आणि परत तिथं 20% त्याला तोटा झालेला आहे. तर अशा वेळेस काय करायचं, एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, जो फायदा नफा झालेला आहे तो प्लस घ्यायचा आहे, जो तोटा झालेला आहे तो वजा घ्यायचा आहे. फॉर्म्युला काय आपला, तर ए अधिक बी अधिक ए बी बाय 100. पहिलं पर्सेंटेज, दुसरं पर्सेंटेज आणि अशा पद्धतीने. मग ए ची किंमत किती आहे, +20 आहे आणि बी ची किंमत किती आहे, -20 आहे. अधिक हा 20 आणि हा -20 भागिले 100. हे तर दोन्ही कॅन्सल झाले, 1 1 0 कॅन्सल, 2 गुणिले -2 म्हणजे -4, वजा आलेले म्हणजे तोटा झालेला आहे 4% तोटा. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे काय आहे, या गणिताचं बरोबर आन्सर आहे. तर बघा, हे आपण एकूण 15 प्रश्न बघितलेले आहेत पहिल्या भागामध्ये. तर दुसऱ्या भागामध्ये आपण इतर 15 प्रश्न बघणार आहोत. धन्यवाद.